विधानसभा 2024 विषयी आपल्याला सविस्तर बोलायचं. शरद पवार काकांचा खोटारडेपणा किंवा महाविकास आघाडीचा खोटारडेपणा तुम्हाला या व्हिडिओतनं स्पष्ट दिसून येईल. कारण तुम्हाला आपल्या समोर मी काही असे महत्त्वाचे प्रूफ आणलेले आहेत आणि काही महत्त्वाचे मुद्दे आणलेले आहेत. तुम्हाला यामधील जे पूर्ण प्रकरण तुम्हाला कळून जाईल. फक्त व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, कारण तुमच्या मनातील प्रत्येक डाऊट या विधानसभेचा क्लिअर होऊन जाणार आहे. आणि व्हिडिओ पूर्ण नक्कीच बघा आणि व्हिडिओ शेअर पण करा. बघा, विधानसभा 2024 मध्ये जी अभूतपूर्व यश हे महायुतीला मिळालंय, याचा अर्थ काय की महाराष्ट्रानं महाविकास आघाडीला नाकारलंय, हा याचा स्पष्ट अर्थ होतो. आणि त्यामध्ये EVM मशीन जी आहे त्या मशीनीवरती खापर या लोकांनी घातलेला आहे. कारण यश हे पराभव जे झालेला आहे, यांना जे अपयश आलंय त्याची एवढी यांची बेइज्जती झालेली आहे पूर्ण जगामध्ये भरपूर. कारण असा एवढा दारुण पराभव कधी कुणाचा झाला नाही. हा पराभव यांना आता स्वीकारावा लागणारच आहे. आता ही पराभव न स्वीकारणे फक्त एकमेव कारण आहे. पराभव स्वीकारायचा नाही, चुका आणि बोट हे पुढच्या व्यक्तीला दाखवायचं, पुढच्या यंत्रणेला दाखवायचं आणि आपले जे कार्यकर्ते आहेत यांना खुश ठेवण्यासाठी, त्यांना आशेला लावून ठेवण्यासाठी एक नाटक उभा करायचं, एवढं फक्त याचा उद्देश आहे. आता बघा, EVM मशीन जी आहे ती हॅक होत नाही. आतापर्यंत यावरती दावे भरपूर झाले. आणि बघा, EVM मशीन फक्त एक वेळेस प्रोग्राम होत असते आणि नंतर ते प्रोग्राम होत नाही. आणि ज्या वेळेस EVM मशीन मतदान केंद्रावरती येते, इलेक्शन चालू व्हायच्या अगोदर तिथं मॉक वोटिंग होत असते. 50 तिथं मॉक वोट करावं लागतं. मग त्या मॉक वोटमध्ये स्थानिक जे पक्षाचे प्रमुख आहेत ते तिथं जे अधिकारी लोक आहेत तिथं असतात, यांच्या समक्ष याची शहानिशा होते आणि नंतर इलेक्शनला सुरुवात होते बूथवरती. मग जर प्रोग्राम फक्त एक वेळेस फिक्स होत असेल तर त्या ठिकाणी त्या मॉक टेस्टमध्ये, मॉक वोटमध्ये घोळ का दाखवत नाही, हा प्रश्न होता. आणि हाच जो विषय आहे, या विषयीचं ह्या प्रोग्रामिंगचं काय आहे ते सोलापूरचे कलेक्टर जे आहेत कुमार आशीर्वाद या साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. तुम्हाला कळून जाईल पुढे हळूहळू की नेमकं मला तुम्हाला दाखवायचं काय आणि तुम्हाला बोलायचं काय. प्रथम तर तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या. करून दाखवतो ना तुम्हाला. अच्छा, दुसरा एक गोष्टी आठवून आला मला. जसा मी सांगितलं ना, हा जो मायक्रो कंट्रोलर आहे आणि चिप आहे ते वन टाइम प्रोग्रामेबल आहे. वन टाइम प्रोग्रामेबल मध्ये काय झाला की तुम्ही एकाच वेळी त्याला प्रोग्राम करू शकता. असा समजा, उदाहरणासाठी मी सांगतोय, चुकीचे रिपोर्टिंग नंतर करू नका. असा समजा उदाहरणासाठी की तो असा प्रोग्राम झालाय की तुम्ही एक उमेदवारला दिया पण सगळे वोट दुसरे उमेदवारला जाणार. तर जे FLC मध्ये मॉक पोल झाला आहे, जे कमिशनिंग मध्ये मॉक पोल झाला आहे, जे त्या दिवशी पोलिंग डेच्या दिवशी 50 वोट जे आम्ही देतो मॉक पोल मध्ये, ते प्रत्येक वेळी तसंच आलं पाहिजे ना, कारण हे वन टाइम प्रोग्रामेबल आहे. मला सांगा की मॉक पोल मध्ये तुमचे प्रतिनिधींनी सांगितलं आहे की 50 वोट जे दिले आहेत तेवढेच रिझल्ट आला आहे. त्यानंतर कुठल्या प्रकारचा जादू घडला की त्यानंतर हे हॅक होऊन गेला? प्रिसाइडिंग ऑफिसरने त्या समोरच बसून त्यांच्या मनातून हॅक करून दिला काय प्रोग्राम EVM? जर हॅक आहे तर अगोदर पण चुकीचे रिझल्ट दाखवला पाहिजे ना. हा खूप महत्वाचा एक बाब आहे. बघितलं, हे प्रकरण असं आहे. फक्त या विषयावर फक्त राजकारण पेटलं पाहिजे आणि जे पराभवाचं खापर आहे ते पुढच्या पार्टीवरती टाकायची कामं, त्या मशीनवर टाकायची कामं हे लोक करतात. तुम्हाला मी वारंवार सांगत आलोय की झारखंडला पण इलेक्शन होतं, त्या ठिकाणी लोकशाही वाचली, कारण त्या ठिकाणी जे राज्य यांना भेटलं. महाराष्ट्रामध्ये झालं उलट, त्याला पचवता येत नाही, दुखते कुठंतरी. मग अशा वेळेस खापर ही तिच्यावरती फोडलं गेलं. आणि महत्त्वाची गोष्ट बघा, यासाठी 95 वर्षाचे बाबा आढाव यांना पुण्यामध्ये बसवलं गेलं उपोषणाला याच्या विरोधामध्ये. आणि त्याचा फक्त एक उद्देश होता की या बाबा आढावाच्या माध्यमातून, कारण ते एक थोर समाजसुधारक आहेत आणि त्यांनी आतापर्यंत काँग्रेसच्या विरोधामध्ये त्यांनी आंदोलनं केलेली आहेत. ते कुठल्या जातीचे नाहीत, कुठल्या पक्षाचे नाहीत, म्हणून त्यांनी यांचा आधार घेतला. कारण यांच्या माध्यमातून जो लढा महाराष्ट्रामध्ये उभारायचा आहे ते एकदम वक्के उभारला गेला पाहिजे. आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, त्याच्या नावावरती जाऊन भेटून आले
आणि त्यावेळी त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला. आता ही चळवळ तुम्ही सुरू केली, पण ती चळवळ पूर्ण महाराष्ट्रापर्यंत, महाराष्ट्रामध्ये ही आम्ही पोचवणार, आंदोलन आम्ही करणार. यातनं पुढे काय येतंय की यांनी आता मोहरा हा बाबा आढावांना केलाय, ते पण महाराष्ट्र पेटवण्यासाठी. फक्त या कारणामुळे, ज्या गोष्टीत तथ्य काहीच नाही, फक्त ती गोष्ट लावून धरून यावरून महाराष्ट्र विस्कळीत करायचा असं डाव त्यांनी आखला होता. पण जनता सुज्ञ आहे. काही 4-5 मोजके लोक सोडले तर त्या ठिकाणी तेवढा ओढ दिसला नाही, आणि ते बाबा आढावाचं उपोषण एक फक्त निमित्त म्हणून राहिलं. त्यातनं काय पुढे त्याची वाटचाल झाली नाही. मग पुढे काय? आता काका शांत बसतील, ते काका कुठले? काका शांत बसणारच नाहीत. मग त्यांनी एक नवीन शोध लावला मार्कडवाडीचा, आणि मार्कडवाडीच्या माध्यमातून त्यांनी बॅलेटची निवडणूक घ्यायची त्यांनी ठराव पास केला गावामध्ये. आता बॅलेट घेणार कोण? गावातीलच लोक. आणि त्या गावातली पार्श्वभूमी काय आहे, त्या गावामध्ये सातपुतेंनी काम किती केले, मागचे तिथले आमदार, हे गावांना माहिती आहे. पण ते काही मोजके पुढारी, जाणकारांचे मोरके, त्यांनी एक मागणी लावून धरली शरद पवारांच्या माध्यमातून की बॅलेट पेपरवरती निवडणूक परत घ्या. ते मार्कडवाडीतून ते ठिणगी पडले, आणि त्याच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पेटवायचा, पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन छेडायचं, आणि त्यामध्ये सगळ्यांनी एकत्रित व्हा, त्याच्याकडे सर्वजण एकत्रित या, एक लढा उभारू, महाराष्ट्रामध्ये आपण दाखवून देऊ. आणि याच्यामध्ये एक गोष्ट बघा नेहमी येते, ते म्हणजे उत्साहच नाही. एवढे जागा मिळाल्या तरीही यांच्यामध्ये उत्साह नाही. एवढे विजय मिळाला, यांना त्यावर विश्वासच नाही. हो, विश्वास कुणाचाच नाही. जेवढे लोक मतदान करतील यावरती कुणाचा विश्वास नाही, कारण ना भूतो ना भविष्यती एवढा जनादेश लोकांनी दिलेला आहे. साहजिक गोष्ट. पण याचा आनंद आहे, यांना उत्साह नाही, हे ते बोलत आहेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे, की बाबा यांना जल्लोष करत नाही, त्यांना उत्साहच नाही. मग महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बंद पडून नाचत फिरायचं का? गावागावात परत ते पाणी आपलं डलबू लावून वाळत फिरायचं का? अहो, जोश हा पूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबामध्ये आहे. प्रत्येक लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावरती तो आनंद आहे की ज्या भावांनी आम्हाला सहाय्य केलं तो भाऊ परत आला म्हणून. आणि तुम्ही म्हणताय उत्साहाच्या गोष्टी, जल्लोषाच्या गोष्टी. इथं महाराष्ट्र पेटलं पाहिजे, महाराष्ट्रामध्ये एक चळवळ उभी राहिली पाहिजे. भले काकांना वर का सर्वच माहिती आहे, ही मशीन जी हॅक होत नाही, त्यामध्ये कुठला घोटाळा झाला नाही, कुठलं काही झालं नाही, हे त्यांना हे माहीत आहे. पण हे पक्षापोटी, कार्यकर्त्यापोटी, राजकारणापोटी यांना हे दाखवावंच लागतं, करावंच लागतं. त्यामध्ये काही नाही. मग या ठिकाणी ह्या गोष्टी व्हाव्यात म्हणून ह्या सगळं काही चालू आहे. यावरतीही सोलापूरचे कलेक्टर जे आहेत कुमार आशीर्वाद यांनी सांगितलेलं आहे. कारण जे मर्कडवाडी जे गाव आहे ते गाव सोलापूरच्या हद्दीत येते. त्यांनी सांगितलंय काय, नेमकं ते बोललेत काय. जर हे पूर्ण फ्रॉड असलं असतं तर भारताची अवस्था बांगलादेशसारखी झाली असती, हे त्यांनी सांगितलंय. तुम्ही आता हा पण एक व्हिडिओ बघून घ्या. बांगलादेश सारखा इथे परिस्थिती झाली असती. ऐका ना थोडं एक सेकंड मला त्यांचे उत्तर देऊन द्या. जर प्रशासकीय यंत्रणावर विश्वास कमी झाली असती ना, तर बांगलादेशमध्ये जे घडलं आहे की लोकांना विश्वास नाही झाला राहिला होता की जे निवडणूकमध्ये जे पूर्ण निवडणूक प्रक्रिया आहे त्यावर आम्हाला विश्वास नाही, त्यानंतर विद्रोह झाला होता. तसा प्रकारचे कुठेही नाही आहे. प्रशासकीय यंत्रणावर त्यांना विश्वास आहे. ईव्हीएमवर जर काही लोक हे अविश्वास लोकांमध्ये पसरवण्याचे त्यांचे प्रयास आहे, तर त्यासाठी आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळे हे दिलं आहे. आणि त्या म्हणूनच मी सांगतो की ईव्हीएम बद्दल मत बनविण्यापूर्वी, तुमच्या मत तयार करण्यापूर्वी एक पूर्ण माहिती घ्या. eci.gov.in. 2-3 असफल प्रयत्न झाले. त्या प्रयत्नाच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील जनता आहे त्यांना माहिती आहे की आपण वोटिंग हे महायुतीला केलंय, त्यामुळं लोक रस्त्यावरती येत नाही. लोकांना माहिती आहे की बाबा 100% आपण वोटिंग हे महायुतीलाच केलंय. याचा अर्थ काय, हे जो घोटाळा झाला म्हणतात, हा घोटाळा पूर्णपणे एक नाममात्र एक कारण लावलेलं आहे. हा घोटाळा झालाच नाही हे जनतेला माहिती आहे, कारण जनतेनं वोटिंग केलेली आहे. म्हणून जनता यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होत नाही. हे अवघड जागचं दुखणं झाले काकांच्या. हा इथला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एवढाच आहे.
एकेकाळी एक नागरिक हे जनता मतदार म्हणजे आपले जहागिरी हे दाखवायची कामं त्याने केले, पण त्याने जनतेने हे दाखवून दिलं यावेळेस की जनता ही सर्व काही आहे, जनता हीच सर्वोपरी आहे. तुमचं भवितव्य ही जनताच घडवते आणि तुम्ही जनतेचे बांधील आहात हे दाखवून दिलं यावेळेस जनतेनं. आणि याच्या माध्यमातून सरकारच्या विरोधामध्ये कसं एक मोठं आंदोलन उभा करता येईल हे दाखवायचं काम झालेले आहे. बॅलेटची मागणी केली आणि काल शपथविधीच्या अगोदर हे लोक बाहेर आले, त्यांनी बहिष्कार टाकला आमदारकीच्या शपथविधीवरती. मग त्याने परत जाऊन आज शपथ घेतली. मग हे तर तिथं त्यावरती ठाम असले असते, परत शपथ घ्यायचीच नाही, सोडून द्या, द्या राजीनामे. तुम्हाला भरोसा नाही लोकशाहीवरती, तुम्हाला भरोसा नाही या निवडणूक प्रक्रियेवरती, द्या राजीनामे. पण ते हे करत नाही. त्यांना सुद्धा माहिती आहे की इथं घोटाळा हा इथं झाला नाही, घोटाळा हा झालाय माणसाच्या मनामध्ये, माणसाच्या हृदयामध्ये, मतदाराच्या डोक्यामध्ये. आणि त्यांना कळून चुकलं, यांच्या डोक्यामध्ये जो व्हायरस होता तो व्हायरस पूर्ण बाहेर पडला यावेळेस. आणि लोक पेटून उठले आपल्या हक्कासाठी, आपल्या विकासासाठी. त्याचंच उदाहरण मार्करवाडी आहे. त्या ठिकाणी जो विकास हक्क त्यांनी केलेला आहे त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे ह्या निवडणुकीमधून, पण ते स्वीकारायची यांची पात्रताच नाही हे यातून स्पष्ट होतं. आता काकांना माहिती आहे की ह्या मशीनमध्ये काही फॉल्ट नाही, पण घोटाळा झाला नाही. परत त्यांनी आता नवीन एक आणलेलं आहे, एक नवीन डाव. 2-3 गोष्टी केल्या. पहिली गोष्ट केली, बाबारावांना आणलं, काही फायदा झाला नाही. दुसरी केली ते म्हणजे मार्केटवाडी, काय फायदा नाही. कारण जेवढे तिथं लोक यायला पाहिजे होते, जेवढी गर्दी व्हायला पाहिजे होती, त्या ठिकाणी ते दिसून आले नाही. म्हणजेच काकांचे मनसुबे या ठिकाणी पूर्णपणे फेल झालेले आहे. एक राजकारणाला एक नवी दिशा, एक नवं वळण लावायचा प्रयत्न झाला. तो प्रयत्न ह्या जनतेनेच हाणून पाडला आणि जनतेने सांगितलं की आम्ही वोट हे महायुतीला केलंय, आम्ही वोट आघाडीला केलं नाही. जर असं नसलं असतं तर प्रत्येक नागरिक रस्त्यावरती उतरला असता, प्रत्येक नागरिक रस्त्यावर उतरला असता. मराठा आरक्षणासाठी मराठा 6 कोटी, मराठ्यापैकी 2 ते 3 कोटी लोक रस्त्यावर होते, ते म्हणजे आरक्षणासाठी. मग यासाठी सुद्धा महाराष्ट्र पूर्ण पेटून उठला असता. हे झालं नाही. लोकांना माहिती आहे आपण वोट कुठे केले, नेमकं आपण वोटिंग कुणाला केली हे लोकांना चांगलंच माहिती आहे. मग हे 2-3 गोष्टी काकांनी करून बघितल्या, 2-3 डाव टाकले, पण प्रत्येक डाव हे फेल झाले आणि प्रत्येक डाव हे तोंडघशी पडले. मग त्याने नवीन एक डाव टाकलाय, तो म्हणजे मताची टक्केवारी. म्हणजे आम्हाला एवढे मतं मिळाली, आमच्या जागा कमी असून आम्हाला त्यांच्याहून जास्त मताची टक्केवारी आहे आणि त्यांना जागा जास्त, त्याला टक्केवारी कमी आहे, हे त्यांचं मत आहे. पण त्यांना हे गोष्ट काकाला कळते बरं का, हे त्यांना सगळं माहिती आहे. काकाला ह्या गोष्टी सर्व माहिती आहेत. त्यांचं वय 84 आहे, त्यांना एवढा राजकारणाचा अनुभव आहे, त्यांना हे सगळंच माहिती आहे नेमकं काय चाललंय ते. काकाला प्रत्येक गोष्ट माहिती आहे, पण ते बोलून दाखवून जाऊ शकत नाहीत ते. कारण त्यांना बोललं, त्यांना आपली हार स्वीकारावी लागेल आणि आपली हार स्वीकारणं म्हणजे हे जनतेला कळून जाईल की आपण हे जे काही राजकारण केलं हे जनतेसाठी केलं नव्हतं. तर केलं असतं तर आज आपली अवस्था ही नसली असते. मग आता ही जे टक्केवारी मतांची आहे, ही टक्केवारी फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टम यानुसार काम करते. आता ही फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टम काय आहे, तुम्हाला याविषयी व्हिडिओ तुम्हाला असतील, जाऊन तुम्ही चेक करून बघा यूट्यूबवरती, तुम्हाला याविषयी पूर्ण माहिती मिळून जाईल. हे टक्केवारी असते कशी, वोटिंग कशी असते, विजयी उमेदवार, त्यामध्ये मताची विभागणी असेल, मताचं ध्रुवीकरण असेल, यावरती ह्या गोष्टी पूर्ण अवलंबून असतात. हे फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टम जे आहे यावरती गोष्टी अवलंबून असतात. म्हणजे काकांचा हाही दावा फेल होणार. आता म्हणजे पहिला बाबा डावांचा, दुसरा मार्केटवाडी, तिसरा हा टक्केवारीचा, हे तिन्ही डाव फेल होणार. मग ह्यांचा पुढला डाव कोणता असणार याकडे सुद्धा आमचं लक्ष लागलेलं आहे. आता तुम्हाला ह्या 3 गोष्टी कळल्या असतील. ही ईव्हीएम मशीनचा घोटाळा आहे का, किंवा नेमकं मार्केटवाडीचं बॅलेट पेपर काय, नंतर बाबा आढावाचं काय, नेमकं आताचं चाललेलं काय, तुम्हाला याचा सगळ्याचा अंदाज आता आला असेल. म्हणजे हे लोक फक्त आपला पराभव स्वीकारत नाहीत,
ह्यांना जनतेच्या मताचा ते आदर करत नाहीत. कारण जनतेने एवढं एकतर्फी मत दिलंय, त्यांना ते खोटं वाटतं. म्हणजे लोकांचा जनादेश यांना खोटं वाटतोय. हे एक सगळ्यात मोठं लोकशाहीमधलं एक दुर्दैवी ही घटना आहे. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच आम्हाला कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम, जय श्रीराम, जय शिवराय, जय भीम.